नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, शेळीच्या लहान पिल्लांच्या संगोपनासाठी या ठिकाणी कसा जुगाड करण्यात आलेला आहे. हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता, की कशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर जे शेळीची लहान पिल्लं असतात छोटे-छोटे, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी स्टँड बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती कॅरेट ठेवलेले आहेत. आणि त्यामध्ये लहान पिल्लांचं संगोपन केलं जाते. दूध पाजल्यानंतर इथं वरती त्यांना ठेवलं जाते आणि दूध पाजण्याच्या वेळेस शेळ्यांना त्यांना खाली सोडलं जाते. तर असं सुंदर असं नियोजन या फार्मवरती केलेलं आहे मित्रांनो. तर हा फार्म एकदम व्यवस्थित असा कमी खर्चामध्ये बनवलेला आहे. तर या फार्मवरती बीटल शेळ्यांवरती काम चालते. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 50,000 ते 60,000च्या आसपासची एक शेळी आहे आणि बोकड तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोकड आहेत. तर एक आपण असा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता. एक फार्मवरती आपण व्हिजिटला गेलो होतो. तर तेथील हा नियोजन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना साठी आपण शूट करून तो व्हिडिओ आणलेला आहे. तो आपल्या फार्मवरचा व्हिडिओ नाही आहे मित्रांनो. तर आपला पवार ॲग्रो फार्म हे गावरान कुक्कुटपालनमध्ये काम करतो. तर हे आपण दुसऱ्या फार्मवरचा शूट केलेला व्हिडिओ आहे. तर ते एक जुगाड दाखवण्यासाठी मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर तुम्ही बघू शकता की लहान पिल्लांसाठी कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. जर तुम्ही शेळी पालक असाल तर नक्कीच असा जुगाड करून आपल्या पिल्लांना आजारी पडण्यापासून वाचवू शकता. तर मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा आहे आणि आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.